हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. आज लेट उठलो मी. पार्टी तुम्हाला दाखवतो. गॅलरीमध्ये बघा सूर्याचा किती प्रकाश पडलेला आहे. दिसत पण नसेल व्यवस्थित. जवळून दाखवतो थांबा. हे बघा. आज संडे आहे गाईज, तर मी हेअर कट आणि दाढी करणार आहे. फ्रेश लुक तुम्हाला दिसेल. आज सेकंड डे आहे व्लॉगिंगचा. कालचा पण ब्लॉग टाकलेला आहे. काल आम्ही रात्रीचं जेवणाचा बेत केलेला, तर त्यामध्ये मी दाखवलेलं आहे काय काय जेवण बनवलं होतं. आणि जेवण खूप कालचं टेस्टी झालेलं आहे. हाही अजून उरलेलं आहे जेवण. तर सकाळी नाश्ता पण करू शकतो आम्ही. तर आता घरामध्ये माझी सिस्टर, माझा मोठा भाऊ, मोठी सिस्टर आहे आणि मी. आम्ही तिघंच आहेत. मम्मी पप्पा आणि छोटा भाऊ आहे, ते सगळे बाहेर आहेत. मम्मी पप्पा ॲक्च्युली आमचा फिश सेलचा बिझनेस आहे, तर तिथे आहेत ते. आणि छोटा भाऊ बाहेर कुठेतरी गेला आहे. तर आम्ही तिघं आहे, तर तिघापुरती मला चाय ठेवावा लागेल. तर मग फर्स्ट आपण चाय ठेवूया. तर हा आहे छोटा टोप, त्याच्यामध्ये चाय पुरेल सर्वांना. चला अगोदर पाणी टाकूया. ग्लास लागेल. बस झालं. गॅसवर ठेवूया. गॅस ऑन करूया. स्लो करूया थोडं. फॅन चालू आहे ना, म्हणून फॅन बंद करतो. चला मग आता साखर चायपत्ती टाकूया. मी अंदाजेच साखर आणि चायपत्ती टाकत असतो. कधी चाय चांगला बनतो, कधी गोड जास्त होतो, कधी कधी स्टेशनवर चाय भेटतो तसा बनतो. हे पण जरुरी आहे. चायपत्ती टाकूया आता. थोडी अजून. भाऊ उठलाय. आतरून नाही उठलं बघा. उचलते आतरून बघा. आता बोलल्यावर आतरून उचलतोय. कसं वाटतं आतरून उचलताना? मजा येते. तर चला फ्रीजमधून दूध काढूया. हे आमचं रेफ्रिजरेटर. इथे काल आईने दूध ठेवलं होतं गरम करून. तर आम्ही ॲक्च्युली दररोज दूध गरम करून मलाही काढत असतो. घरातच घरगुती घी बनवतो आम्ही. दाखवतो तुम्हाला थांबा. हे बघा, असं घी बनवून बॉटलमध्ये काढत असतो आम्ही. तर चला चायमध्ये दूध टाकूया. चाय पण उकळत आला आहे. स्लो करतो. आता मी भाऊला पाव आणायला सांगितलं आहे. जा पाव आणा. चायमध्ये दूध टाकलं मी. थोडंसं प्यायला ठेवलं आहे. ती बघा आमची सिस्टर, सर्वात जास्त आळशी. आम्ही सर्व उठल्यानंतर लास्टला ही उठते. हे आहे आमचं किचन गाईज. आणि मॉर्निंगला तुम्हाला दाखवलं होतं, ही गॅलरी आहे समोरची. मुंबईमध्ये राहतो आम्ही, चॉलमध्ये. हे आमचं घर आहे. तुम्हाला एक वेळा म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी होम टूर देईल घराचा पूर्ण, की मुंबईमध्ये चॉलमध्ये रूम्स कशा असतात, घरं कशा असतात. आमचं घर आहे. आमचा सेकंड फ्लोअर आहे आणि हा दाखवते, हा वरती थर्ड फ्लोअर आहे. ओके. बघा चाय पण उकळत आला आहे. चाय उड्या मारायला लागला आहे बघा गाईज. टनाटन. बोल बोल सर्वांना बोल गुड मॉर्निंग. मला गाईज वाटत असेल की सिस्टर चाय का ना बनवत, तर मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल रिझन. ॲक्च्युली सिस्टरचा प्रॉब्लेम आहे. बघा इथं बसलेली. तर म्हणून आम्हीच घरामध्ये आईला हेल्प करतो आम्ही. त्याला मग आता आपला चाय पण रेडी झाला आहे. चाय पिऊया. भाऊला पाव आणायला पाठवला आहे, तर पावसोबत चाय पिऊया. पाव आणलेले आहेत, तर चला चाय आणि पाव पिऊया. हे उरलेलं दूध होतं, त्याच्यामध्ये चाय टाकून मिक्स केला. आता भावाला पण चाय देऊया. बघा तिघांपुरती व्यवस्थित झालं आहे. चला इथं बसून चाय पिऊया. घे. हे पाव आणले. एक लादी आहे. बघा पाव असे असतात मुंबईमध्ये.
एक लादीसमध्ये 6 पाव भेटतात. कधी कधीच खातो मी पाव चायसोबत, नाहीतर खारी बटर टोस्ट हे खात असतो. चला चाय नाश्ता करून घेऊया, म्हणजे चायसोबत पाव खाऊया. हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं गाईज. तुम्ही पण ट्राय करा. ट्राय तर करतच असणार, जे मुंबईचे आहेत किंवा बाहेरचे पण असतील त्यांना माहीतच असेल चाय आणि पावचा कॉम्बो खूप मस्त. कसं लागते भाऊ? मला असं पण चायसोबत पाव खायला आवडतो. बारीक बारीक पावचे तुकडे करायचे आणि मग चम्मचने खायचं. कोणाकोणाला आवडतं कमेंट करा. कचोरी ढोकला चटणी. दुपारचं जेवण ॲक्च्युली गाईज दुपारी चांगलं वाटत नव्हतं म्हणून मी जास्त काय व्लॉगिंग केली नाही. पण दुपारी हे खाल्लं होतं मी आणि मम्मी पप्पा आले होते फिश सेलच्या बिझनेसवरून. मग मम्मी जेवत होती आणि पप्पांचं जेवण झालेलं आणि सिस्टर भाऊ त्यांचं पण जेवण ऑलमोस्ट झालं होतं. तुझे 10 वाजले. 10 वाजताचं जेवण काय करून जेवण काय पूर्ण सांग ना. तू सांग भाऊ. नाही इथं बोल लवकर. काय जेवण? आई राहिली जेवायची. तू कधी जेवता? मी पण मी आता रात्री झोपतो 7 वाजता. केस कापायला जायचं आहे. मी पण जेवलो आहे. कशी झाली मग जेवण? टाळली बोलत बी नाही हे लोक. 10:40 झाले वाटतं. 10:40 बरोबर झाले. 10:40 झाले. टी व्ही लावून दिले सिरियल आईला बघायला. सगळे वर आहेत, खाली येतील आता टी व्ही बघायला. मी चाललो केस कापायला. बघतो दुकान चालू आहे की नाही. तर गाईज केस कापून आलेलो आहे मी. बघा दाढी केस दोन्ही पण. किती वाजले बघा घड्याळमध्ये. 11:30. जेवण अजून बाकी आहे. जेवण करूया. बाकीचे बसले. मी जेवली मीच राहिलो म्हणजे जेवायचं. टी व्ही चालू आहे. जेवण करायला रातचे 12 वाजले आहेत बघा. 12:10 ऑलमोस्ट 12:15 होत आलेत. आणि मी बाहेरून जेवण मागवलं आहे. बाहेरून जेवण मागवलं आहे झोमॅटोवरून. तर आता 5 मिनटामध्ये डिलिव्हरी बॉय येणार आहे जेवण घेऊन. तर जाणार आहे मी आता ऑर्डर पिकअप करायला. बघा गाईज रात्रीचे 12 वाजले. इथे तुम्ही गाईज बघत आहेत ते मी डिलिव्हरी बॉयला विचारलं होतं की तुम्ही किती अर्न करतात त्याला. तर तो मला डायरेक्टली त्याच्या मोबाईलवरती शो करत होता. खूप चांगला होता डिलिव्हरी बॉय. त्याला मग आपलं ऑर्डर आलेला आहे. व्हेज बिर्याणी मागवली आहे मी. तर खोलून दाखवतो.
बघा किती टाईम झालेला आहे, 12:30 वाजत आले. तुम्ही लोक झोपत कोण नाही? भाऊचे डोळे लागत आले. चला तर मग पॅकेट ओपन करून बघूया. हे बघा गरम आहे. असे 3 पॅकेट आहेत. कोशिंबीर नाही वाटतं, तर 3 पॅकेट आहेत. हे ॲक्च्युली व्हेज सॅम्पलर म्हणतात त्याला. झोमॅटोवरती आपण मागू शकतो. मुंबईमध्ये रेस्टॉरंटचं नाव काय आहे, सुप्रीम बिर्याणी करून. 3 प्रकारचे व्हेज बिर्याणी आहेत. पनीर टिक्का आणि आय थिंक व्हेज बिर्याणी आणि मशरूम बिर्याणी टाईप असतं वाटतं. मी अगोदर पण मागवलं आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. चला तर मग 3 पॅकेट ओपन करून झालेत. दाखवतो मी एक. हे बघा चम्मच दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा मशरूम. ही मशरूम बिर्याणी आहे. हे बघा, हे दुसरं पॅकेट. ही व्हेज बिर्याणी आहे. बघा व्हेजिटेबल आहे. पनीर पीस. ठीक आहे, हे तिसरा होता. ही पनीर टिक्का बिर्याणी. बघा पनीरचा एवढा मोठा पीस पनीर टिक्का बिर्याणी. तर हे खूप अफोर्डेबल आहे गाईज, तुम्ही पण मागू शकता. हे 220 दाखवतं, पण आपण डिस्काउंट अप्लाय केल्यानंतर 120ला तुम्हाला भेटतं. 3 पॅकेट्स आहेत ते बिर्याणीचे, तुम्हाला 120ला मिळून जातं. अर्धा तासात तुम्हाला हे डिलिव्हर करून भेटलेलं आहे. चला आता टोटल पाणी सुटलं आहे. प्लेटमध्ये काढून खाऊया. तर 3 पण बिर्याणी मी प्लेटमध्ये काढलेल्या आहेत. हे बघा, हे मशरूमचे पीसेस दिसतात तुम्हाला. त्याच्यामध्ये पनीर टिक्का आणि व्हेज बिर्याणी. चला आता खाऊया. फर्स्ट व्हेज बिर्याणीचा बाईट घेऊया. तर चला व्हेज बिर्याणी टेस्ट करतो मी आता. ॲज युजल चांगली आहे टेस्ट. आता मशरूम बिर्याणी ट्राय करूया. मशरूमचा पीस घेतला. मशरूम मला खूप आवडतं गाईज. मस्त आहे. पनीर टिक्का खाऊया. पनीरचा पीस कट करूया. पनीर टिक्का बिर्याणी. तर 3 बिर्याणी गाईज खूप टेस्टी आहेत, खूप मस्त वाटत आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. झोमॅटोवरती सर्च करा. जसं मी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम बिर्याणी करून रेस्टॉरंट आहे आणि ऑर्डर करा. चला मी आता पूर्ण फिनिश करतो, नंतर तुम्हाला भेटतो. चला तर गाईज आता झोपाचा टाईम झालेला आहे. रात्रीचे 1 वाजत आहे. आज संडे खूप मस्त गेला. रात्रीचे 1 वाजेपर्यंत आम्ही आता जागी आहे. झोपाचा टाईम झालेला आहे. तर आता आज तारीख किती होती? 1 फेब होती. 12च्या नंतर आता 2 फेब लागला आहे. तर हा आजचा ब्लॉग आता एडिट करून अपलोड करतो मी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.